मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील या राम हनुमानाच्या जोडीनं एकत्रित राहून कारभार करावा आणि गोकुळला पुढे नेण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं असं वक्तव्य गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केलंय। गोकुळच्या नवीन पेट्रोल पंपाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते पेट्रोल पंपाचं उद्घाटन झालं ते आदरणीय आमचे नेते आमदार मुश्रीफ साहेब, जे सायलेज मशीनचं ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते आजचे प्रमुख पाहुणे आमदार चंद्रिक मलके साहेब, व्यासपीठ रोडपासून असले डिग्रीचे चेअरमन आणि माझे आमदार माणिक पिंपळे साहेब, भैया माने, केडीसीबीचे संचालक शोभिता गवळी, बाबासाहेब देवकर, अजय रुगे जे अधिकारी जिने आम्हाला सहकार्य केलं पेट्रोल पंप करण्यासाठी ते व्यासपीठावर हजर आहेत आणि श्रीमंत शाहू महाराज थोडा वेळ 10 ते 15 मिनिट ते आगमन होणार आहे, ते त्यांचेही त्या निमित्त आल्यानं स्वागत सत्कार केला जाईल। आज विशेष करून गुढीपाडव्याच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देताना आमचे उत्पादक शेतकरी असतील, प्रातिनिधिक संस्थेचे सचिव असतील, चेअरमन असतील, संचालक असतील, उत्पादक शेतकरी बंधू असतील आणि व्यासपीठाचे संचालक असतील, सगळे नेते मंडळी आहेत, सर्वांनाच हा गुढीपाडवा म्हणजे आपल्या हिंदू शास्त्राचं नवीन वर्ष असं सुख समृद्ध जावं, यशस्वी जावं हे निमित्ताने शुभेच्छा देतो। आणि हे देत असताना काही गोष्टी ठळक आम्ही आपले पावले टाकलेले आहेत। गोकुळ अनेक नवीन विषयाचं निघालेला आहे आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणजे आम्ही संकलन करणे, वितरण करणे, बायोप्रोडक्ट करणे, विकणे, मार्केटिंग करणे ह्या प्रकारचा जो आपण 50-60 वर्षे केले आहेत। पण आज तुमच्या साक्षीनं आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हस्ते गोकुळ पेट्रोल पंपाचं उद्घाटन नवीन विषयात आपण आज करतो। बरेच दिवस आमचे ठेकेदार असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, आमच्या कर्मचारी अधिकारी असतील, सर्वांचीच मागणी असायची की बाहेर जे आपण पेट्रोल डिझेल किंवा सीएनजी घेतो या मला त्या मनानं जेव्हा प्युरिटी मिळत नाही आणि गोकुळ यात पाऊल उचलावं। 5 ते 7 वर्षीय ह्या विषयाला थोडासा विलंब झाला आणि पूर्वी जो बोर्डाचा विषय होता त्यावेळेला कंपन्या बदलल्या आणि भारत पेट्रोलचं आपण आज पंपाचं उद्घाटन केलेलं आहे। आणि नवीन पाऊल मी असं करायला म्हणतोय की नुसतंच आपण या संकलन दूध करावं आणि विकावं आणि बाहेर करावं याच्यापेक्षा नवीन क्षेत्रात जाण्याचं सुद्धा पाऊल टाकावं। अनेक संस्था ज्या वरती आल्या तर अनेक क्षेत्रात आले त्यात एक पहिलं पाऊल म्हणून आपण यूज करतोय। अनेक पावलं आपल्याला उचलायचे, मग असं बिस्किट बॉटला असतं, नवीन तुमच्या गोष्टी असतील, नुसतं दुधावर न राहता आणि पाऊस मार्केट राहता बायोप्रोडक्ट राहताना ह्या गोष्टी करायच्या आहेत। गेल्या मला आनंद आहे गेल्या 1.5 वर्षात आम्हाला दूध कमी पडायचं, विशेष करून म्हशीत दूध कमी पडायचं आणि मी दूध बाहेर घेत होतो। पण जो 1.5 वर्षाचं म्हणजे जो 18 महिन्यात 1 लिटर दूध आम्ही बाहेर घेतलेलं, स्वतःच्या पायावर आम्ही आमचं स्वतः संकलन उभा केलेलं आहे, गाईचं म्हशीचं, आणि त्या उत्पादकांना दर देऊ शकलो, स्वतःच्या पायावर क्वालिटी देऊ शकलो। तर गोकुळचं दुसरं नाव म्हणजे क्वालिटी आहे। पंपा संदर्भात ह्या सगळ्या मागण्या ज्या आल्या ते गोकुळची क्वालिटी उद्घाटन आज झालं, पण काल बसवून तिथं रेट लागल्या होत्या की सुरुवात करा म्हणून। अशा पद्धतीची मागणी ह्या गोष्टीत असताना गोकुळच्या नावाचा, गोकुळच्या परंपरेचा जे क्वालिटी ठेवलेली आहे त्या संदर्भात आपण आज अतिशय मोठं पाऊल टाकलेलं आहे। दुसरं पाऊल टाकत असताना आज आमच्या संस्थेचा टर्नओव्हर 4,000-4,500 कोटी आहे, ते सांगायचं कारण नाही आहे। दूध उत्पादनात सर्वाधिक आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर सुद्धा देणारी संस्था आहे। उत्पादनात 1 रुपये जो आपण टर्नओव्हर करतो तो 85 पैशाचा आपण परतावा देतोय। तुमचं दूध संकलन सुद्धा 11 लाख झालेलं आहे, अजूनही संकलन वाढवत आलं असतं आम्हाला, पण पाऊस मार्केटने गाईचे वितरण व्यवस्थेत थोडीशी आम्हाला अडचण असल्या कारण आम्ही ती थोडीशी तिथं थांबवलं। कारण शेवटी संकलन विक्री आणि कन्व्हर्शन ह्याचा मेळ बसत असल्या कारण आम्ही वाढीला आम्ही थोडासा खेळ केला, तर आमचं 20 लाखाची एवढी मागणी ह्या वर्षीच गेला असतं। शेवटी संकलन वितरण हे सुद्धा रेशो फार मेंटेन करण्याची गोष्टीचं आहे आणि भविष्यात पुढच्या वर्षी का असं आपण मेंटेन करून एवढं लागतंय। मागच्या वर्षी रमजान ईद 2 दिवसांना आहे, पण उंचाकी आतापर्यंत 22 लाख रमजान ईदला मागच्या वर्षी विक्री केलेली आहे। त्या पाडव्याला उंचाकी 17 ते 18 लाखाची विक्री आपण केलेली आहे। म्हणजे आजच्या विक्री आज कालची झालेली विक्रीची ते सांगावी, आज पाडव्या दिवशी वजन अशी आम्ही उल्लेख केलेली आहे। पाडव्यानिमित्त 17 लाखाची वरती आपण विक्री केलेली आहे। म्हणजे अनेक आपण ज्या गोष्टी आहेत ते मार्केटच्या पुढे जातो
मार्केटिंगमध्ये बाळासाहेबांनी संकलनमध्ये विशेष करून सोलापूरला वर्धापतींच्या 16 तारखेला होता, ते तिथेही भाषणात बोलून आताही बोलतोय की वर्धापतीला अनेक आम्ही कार्यक्रम घेतल्यात. हा कार्यक्रम आमचा वर्धापती निमित्तच व्हायचा, तो आज आपण पाडव्यानिमित्त घेतलेला आहे. तर सोरसारख्या ऊर्जा प्रकल्पसाठी आहे अंदाजे आम्ही 6.5 कोटी म्हणजे 6.5 कोटी इतकी बचत म्हणजे जवळजवळ 33 कोटीचं स्वतःच्या भांडवलामध्ये हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे. नैवित्य विषयात ऐकून ॲक्च्युअली आम्हाला 10.5 मेगावॉट लागतं. काय त्या गोष्टीत सुद्धा भुशी साहेब बोललेलं आहे, तुम्ही हाय त्या दरात करत असलेला, कारण की पाईपलाईन आपल्याला इलेक्ट्रिक इतकी काय लागणार नाही, कारण जमीन ॲक्वायर करणे या गोष्टी जी असतात ते फार मोठ्या अडचणी असतात. ह्याच्यापेक्षा निश्चित आम्ही करत असतो. परदेशात अजून ह्या म्हणजे जे युरोप देशात सुद्धा जे मार्केटिंग होतं आहे त्या मार्केटिंगचा अभ्यास ह्या वर्षी गोकुळ फार अग्रेसिव्ह केलेलं आहे बाय प्रोडक्टमध्ये. आणि युरोप कंट्रीमध्ये आता अग्रगाने आपल्या गोकुळच्या बाय प्रोडक्टला तूप असेल, दोन्ही असतं, पावडर असेल, ह्याला अग्रगाने मागणी होतं. ही सुद्धा जमिनी बसतो आणि विषय म्हणजे ते फायद्याचा पण धंदा करतो. फायदेशीर धंदा करता येत नाही, नुसतं परदेशी विकलं म्हणजे मानसिक समान करण्याची गरज नाही. वाशीच्या दूध विषयाचं दह्याचा प्रयत्न असेल आणि विस्तार करायचं उद्घाटन झालं, पण आणि विस्तार केलं सुद्धा आम्ही दह्याचा प्रयत्न घेतलेला आहे. ते सुद्धा नजीकचा काळात ऐकून घ्या, हे एप्रिल अखेर किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा हा उद्घाटन होऊ शकेल एवढी चर्चेची परिस्थिती आहे. सगळ्यात कोणी डायमंड किंवा BSF एक नवीन प्रस्ताव आम्ही आता लोकांच्या अनेक मागण्या असायची की आमच्या म्हशी चांगले आले आहेत, चांगल्या प्रकारचे गायी आहेत, पण तुमचं पुन्हा पारंपरिक महाराष्ट्र पशुखाद्य येतं आहे त्याला ऐकून घ्या. आज अतिशय मोठ्या कोल्हापूरमध्ये आम्ही प्रोडक्शन केलेलं आहे आणि त्याचंही डिमांड दिवसेदिवस वाढत आहे. आम्ही 2 महिने फेब्रुवारी मार्चमध्ये की आम्ही एक प्रयोग केला संचालक बोर्डाने की आम्ही किती जर म्हटलो तर मिनरल मिक्सर आम्ही किती वापरा, किती प्रपोज केलं तर लोक ह्या करतात, कॉस्टिंगचा विचार करतात. म्हणून फेब्रुवारी मार्चमध्ये आम्ही पोत्यातून प्रत्येकाला मुक्त म्हणजे मोफत 150 रुपये करून ऐकून फेब्रुवारी मार्चमध्ये आपण पैसे शिल्लक असताना वितरित केले. 7 फुटाचा बोजा घेतला आणि त्या दौऱ्या असेल, खरवीचा दौरा असेल, गडिंगलाचा असेल, शिरोळ दौऱ्याची सर्वांची मागणी असली, तुम्ही अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. जर तुम्हाला शक्य असेल की एप्रिल महिन्यापासून तुम्ही थोडं दर वाढवा, आम्ही थोडा प्रयत्न करतो, पण हे यंत्र झाले पाहिजे, कारण त्यातून फॅट, SNF, गाभण जाण्याचा प्रकार आणि जनावरांच्या अनेक तक्रारी असतील ते गाई म्हशीच्या सगळ्या थांबणार आहेत. तोही निर्णय आम्ही या 1 एप्रिलपासून घेतलेला आहे. 50 रुपये सन बेल करणार आहे आणि 100 रुपये हे मिनरल मिक्सरचे एकूण कॉस्टिंग हे उत्पादन बेल करणार आहे. 100 रुपये दर वाढवून आम्ही जवळजवळ 1 एप्रिल सुद्धा विषय सगळ्यांनी मागणीने कंटिन्यू केलेला आहे. ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. आणि वार्षिक त्याचा बोजा संघावर 14 ते 15 कोटी राहणार आहे. ही पण आपल्याला नोंद करण्याचं आहे. पण संघाच्यासाठी उद्धव निवडणूक शिबिर करायची असेल, चेअरमन आपल्या गोठ्यावर आता मी कायम सांगत आलेलो आहे की मागच्या वर्षी मी चेअरमन आपल्या झाले आणि या चेअरमन आपल्या गोठ्यावर अनेक विषय संपत आलेले आणि शिकत आलेला आहे. उत्पादक हा आमच्या महिला भगिनी असतील किंवा शेतकरी बंधू असतील, अतिशय जगातली सगळ्यात मोठी हुशार माणसं आहेत आणि जिद्दरखेपणे नवीन सूचना आम्हाला देतात आणि त्याप्रमाणे संघाचे धोरण होते हे सुद्धा याच्यातून नमूद करायचे. पॉलिसी मॅटर ही AC मध्ये बसून होत नाही, गोट्यावर बसून शेतकरी चर्चा करून ह्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे ही घोडदौड चाललेली सुद्धा नमूला नमूद करायचं आहे. असे विविध बक्षीस वितरण आहे. नेत्यांना माझी विनंती आहे, महाराज येतील, महाराजांना थोडंसं तब्येत बरं नाही थोडं यायला, पण प्रत्येकाला वाटते की आपल्या नेत्यांचे असते, मान्यवर नेत्याचे असते, ऐकून घ्या, हे बक्षीस मिळावं. बक्षीस जास्त आहेत. गोकुळश्री बक्षीस 6 आहेत, जिल्हास्तरीय बक्षीस 12 आहेत, गुणवंत आमदार 3 आहेत, वितरक 12 आहेत, हिरक मसूर भेटवस्तूच्या 5-5 जरी घेतले आहेत. ऐकून 20 व्यवस्थित केलं तर हिरक मसूरच्या वस्तू असतील, ज्याला आपण सोन मसूर ज्यावेळी आपण जे दिलं होतं, जाजम जे दिलं होतं, ते जाजम आणि नरकेश्वर चेअरमन असताना एक घड्याळ दिलं होतं. काही लोकांना आठवतं एकदम पूर्वीचं हा विषय आहे. त्यावेळी दोन्ही वस्तू तुम्हाला द्यायची आहे, दूध घालण्यात असताना हे स्वतः त्यामध्ये वाटप आहे. आणि दर फरक आता आम्ही जे कर्मचारी गुणवंत ही प्रगती सदाशीची काही उत्पादनाला होत नाही, त्यांना सुद्धा बोनस आम्ही 2% या वर्षी हिरक मसूर वाढवला आहे. अंदाजे 2 कोटी रुपये बोजा आणि 20 पैशांना 12 कोटीचा बोजा उत्पादनाला घेतलेला आहे. आणि स्लरीचं वाटप सुद्धा 5 आहे. तालुक्याचं आता 84 आहेत, ते कधी संचालक करतील. पण जे मुख्य आहेत ते विषय ऐकून घ्या, आपण करावे. सायलेज बेलांना हायवेच्या कृषी माहिती परिषद घेणं गरजेचं आहे. सबसिडीच्या NDDBच्या सबसिडीवर 50% सबसिडी आपण ही मशीन खरेदी केलेली आहे आणि भाड्यानं आपण देणार आहे शेतकऱ्याच्या ह्याला. आणि ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या जसं मशिनी संघाची आहे
पण 50% सबसिडी त्या आपण ह्या सशस्त्र एनडीटीमध्ये दिलेल्या आहेत. पेट्रोल संदर्भात आपण बऱ्याच अडचणींचा सुरुवात झालेली आहे. अनेक विषयावर आपण वाटचाल करत आहोत. आपण सर्वांनाच ऐकून घ्या, आमच्या युनिटीला मान देऊन आपण इथं सगळे आमच्या भगिनी आल्या आहेत त्या ऐकून घ्यायची. बक्षीस घेतलेली माणसं आहेत, जिनी बक्षीस आणि मिळवलेलं आहे त्यांचे नंबर आहेत, त्यांना तर निश्चित मी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. पण ज्यांना मिळू शकले नाही त्याने अनेक स्पर्धेत पुढच्या वर्षी काय प्रयत्न करावा. पत्रकार असतील, तुमचे डिजिटली असतील, त्या विषयांना सुद्धा करणं गरजेचं आहे. प्रिंट मीडिया असेल, डिजिटल मीडियाचं त्यांच्या आता सगळे आज जे लोक हजर आहेत तिने कार्यक्रम बघितला, पण ज्यांनी बघितलं नाही त्यांच्याविषयीचा विशेष प्रोसेस तुमच्या यंत्रणा आहे. आजच मी एक पेपरला वाचलं, मला काहीतरी बोला निश्चित नंतर आले करा की आदरणीय आबिडे साहेब आणि कोरे साहेबांना कुठेतरी बाजूला कार्यक्रमाला काढलं गेलं असे काहीतरी उल्लेख एका पेपरात आलेला आहे. मला नम्रपणे सांगायचं आहे की आम्ही कोरे साहेबांना कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांनी सांगितलं 26 ते 2 तारखेपर्यंत मी दुबईला झाला होता, मी काही कार्यक्रमाला येऊ शकत नाही आणि मी कार्यक्रम नाही समजून तेव्हा होतं, पण आम्ही आमच्या प्रेमापुढे त्याचं नाव घातलं. आंबेडकर साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की माझे सगळे कार्यक्रम मतदारसंघात आहेत आणि मी इथून वेळ काढून येऊ शकत नाही, त्यासाठी ह्या निवेदन सुद्धा तिन्ही पण इष्टून माहिती आणि तेव्हा अशी कुठली गोष्टी नाही महायुती महाविकासाठी कुठं चलपत चालायचा प्रकार नाही आहे. सहकार पक्ष नसतो, सहकारात पक्ष नसतो. तुमच्याकडे जिल्हा परिषद पंचायत समित्या असतील नगरपालिका बघा, कारण आज योगायोगानं हा कार्यक्रम मी मुस्लिम समाजाला चर्चा केली होती की रामनवमी येते तुमचा तिथे पण वाढदिवस येतो रविवार तर त्यावेळी ठराव, तर मला मुस्लिम साहेब म्हणजे मी इथं थांबवतच नसल्या कारण ही कार्यक्रम बघा त्यात माझा स्वार्थ होता. माझा वाढदिवस असला कारण आपलं रेमटून न्यावं त्यातून, पण मला मुस्लिम साहेब स्पष्ट सांगितले की मी कधी आम्हाला थांबत नाही आणि तुम्ही 7 काही ठेवू नका, पुन्हा आचार पाडावे घ्यायला. योगायोग बघा तुम्ही आता समजून योगायोग किती दिवसांना रामनवमीला त्यांचा वाढदिवस असतो, म्हणजे ते 7 तारखेला. आमच्या बट्टी समाजा वाढदिवस 12 तारखेला असतोय, त्या दिवशी हनुमान जयंती आहे योगायोगाने यावी. तर या राम हनुमान जोडीने सगळं एक गोकुळ व्यवस्थित कसं न्यावं ही जबाबदारी तुमच्या दोघांच्या आम्ही सांगतो. संचालनामुळे तुमच्याकडून नाही, तुम्ही राम म्हणून जोडी आहे, तुमचं कॉर्डिनेशन पक्ष तर नाही आहे. मुस्लिम साहेब कसं करायला झालं कळतं आणि बट्टी साहेब त्याला मदत करतील ही आपण पाडव्याविषयी अतिशय चांगली इच्छा मी ह्या निवेदन करतो. संचालनाच्या मनात तेच आहे, हे एवढ्या सण पळावला आहे त्याला कारणही असं आहे की तुमचं नियंत्रण आहे, संचालकाची साथ आहे, उत्पादकाची साथ आहे, अधिकाऱ्याची साथ आहे, कार्यकारी संचालक गोडबल यांची साथ आहे. असं काही होत नाही की कोण असं जादू केल्याने होऊ शकत नाही. ते सर्वांनाच ऐकून अभिनंदन करतो. आणि राम हनुमानची जोडी आता या पुढच्या वर्षीची आहे, 12 तारखेला हनुमान जयंती आहे, रामनवमीचा तर त्यांचा जन्म आहे. हिने एकत्र राहून ऐकून हा कारभार करावा आणि आम्हाला मार्गदर्शन करावं एवढीच विनंती करून माझे 2 शब्द बोलतो. जय जय महाराष्ट्र. बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.